पण माझ्या आयुष्यातला संघर्ष संपलेला नव्हता. आज बरेच जण म्हणतात की अरे तुझं किती चांगलं झालं, वयाच्या 21व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मराठीतून एक्झाम देऊन तो IAS ऑफिसर झालाय. या सगळ्या गोष्टी सगळ्यांना दिसतात, पण हे एक प्रकारचं यश आहे. यश फक्त अकॅडमिक नसतं, दुसऱ्या बाबतीतलं देखील यश आणि अपयश असतं. माझ्या आयुष्यामध्ये अकॅडमिक यश सोडलं तर बाकीच्या ज्या दैनंदिन जीवनातल्या गोष्टी आहेत, जे खासगी आयुष्य आहे, त्यामध्ये मी भरपूर अपयश बघितलेले होते, भरपूर धडपड केली होती, बऱ्याच वेळा मी पडलेलो होतो. पण मला असं वाटतं की पडणं महत्त्वाचं नसतं, पडल्यानंतर तुम्ही किती लवकर उठा हे खूप गरजेचं असतं. आणि तोच विचार मला ठेवून पुण्याला आलो. पुण्याला आल्यानंतरही संघर्ष संपलेला नव्हता. माझा छोटा भाऊ होता, जो माझ्यापेक्षा मनानं खूप मोठा आहे, तो माझ्यापेक्षा 2 वर्षांनी लहान आहे. पुढं मला पुण्याला शिकायचं होतं. महिन्याला 5-6 हजार रुपये खर्च येणार होता. वडिलाचं इन्कम काहीतरी 2-3 हजार रुपये होतं. मग बाकीचे पैसे कुठून अरेंज करायचे? त्यावेळेस माझा तो छोटा भाऊ वयाच्या 14व्या वर्षी तो आमच्या मामाकडे कामाला निघून गेला होता. त्याने असं ठरवलं की तू शिकायला पुण्याला जा, तुझ्या हातात 3 वर्ष आहे, 3 वर्ष मेहनत घे, तुला पाहिजे तेवढे पैसे मी माझ्या